कोपरी परिसरातील अवैध लॉज संस्कृतीविरोधात शिवसेना शिंदे गटाच्या महिलांनी महिला आघाडीने आक्रमक भूमिका घेतली. देहविक्री आणि अनैतिक व्यवसायामुळे सामाजिक संतुलन बिघडत असून स्थानिक महिला आणि बालिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करण्यात येतोय. या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री शिवसेना महिला आघाडीने कोपरी परिसरात भव्य मोर्चा काढत पोलिसांच्या निष्क्रियतेचा तीव्र निषेध केलाय. माजी नगरसेविका मालती पाटील, महिला विभाग प्रमुख मनीषा शिंदे आणि निर्मला काळे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो रणरागिणी या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातच गेल्या काही महिन्यांपासून अवैध लॉजमध्ये देहविक्री सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. लॉज समोरील रस्त्यांवर उभे राहून ग्राहकांना इशारे देण्याचे प्रकार घडत असून याच मार्गावर धार्मिक स्थळे, हॉस्पिटल्स आणि शाळा असल्याने महिलांची कुंजंबणा होत आहे. महिला आघाडीने संबंधित लॉजवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कठोर कारवाईची मागणी केली असून अन्यथा भविष्यात अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. सगळ्यांना माझा नमस्कार. जय महाराष्ट्र. मला वाटतं एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही बऱ्याच वेळेला याच्यावरती कारवाई केलेली, बऱ्याच वेळेला मोर्चे देखील काढले, आम्ही समज देखील त्यांना दिलेली, बऱ्याच वेळेला पोलीस कंप्लेंट देखील केलेल्या, त्यांना निवेदन देखील दिलेलं या गोष्टींचं की ज्या गोष्टी चाललेत त्या अयोग्य नाही आहेत. कारण काय त्या जिथे उभ्या राहत आहेत त्या आधी 5 होत्या, मग 10 झाल्या, मग 50 झाल्या आणि मला वाटतं आता 100 वाढायला लागलेले आहेत. तर याच्यावरती आम्ही वारंवार तक्रार करून देखील याच्यावरती उपाययोजना का आजपर्यंत करत गेलेली नाही. एक महिला आहे, आम्ही समजू शकतो, एक महिला आहे, ती येत असेल पण ती एक घरकाम करू शकते. बाकीच्या ठिकाणी त्या लॉनमध्ये जाऊन दरवाजाच्या बंद आड काय करत असेल त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही. पण स्टेशन पासून कोपरी एरिया हा स्टेशन एरिया आहे आणि इथे पूर्ण आता तर इतक्या त्या पूर्ण मला वाटतं रात्री 11-12 वाजेपर्यंत उभे असतात. याचा नाहक त्रास कॉलेजवरनं येणाऱ्या मुलींना, जॉबवरून येणाऱ्या महिलांना, स्टेशन आणि आमचं गाव, आमचा एरिया इतक्या 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. पण इथे आल्यानंतर देखील घरात फोन करावा लागतो की आम्हाला न्यायालय या. ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे. 10 वेळा देखील आम्ही बऱ्याच वेळेला तक्रारी करून त्याच्यावरती कारवाई का केलेली नाही. मला असं वाटतं की एखादी मुलगी जर इथून जात असेल, एखादी महिला जर जात असेल तर त्या महिलेला देखील एखादा परपुरुष प्रश्न विचारतो, येतेस का? आता येतेस का नाही. मला असं वाटतं हे आम्ही बऱ्याच वेळेला समज दिलेली